ज्यांनी फसवलं त्यांना पुन्हा मदत करणार नाही। एक बार मैंने डिसिजन ले लिया तो मैं किसी की नहीं सुनता असं सांगत जिल्ह्याची सूत्र लवकरच प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याकडे येतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। गृहिणी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोनी मराठी जल्लोष लोकसंगीताचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाची सूत्र लवकरच प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या हातात येतील असा विश्वास व्यक्त केला। महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचं सांगून कोल्हापुरात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली। कोल्हापूर महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवण्याची तरतूद केली असून शहरात विविध ठिकाणी 100 मशीन बसवणार आहोत। महिलांसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवणारी कोल्हापूर महापालिका ही देशातील पहिली महापालिका आहे। आता थेट पाईपलाईन योजना लवकरच पूर्ण होईल। स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेचा देशात 16वा नंबर आला। महापालिकेत नाविन्यपूर्ण योजना विकास यामुळे महापालिकेनं देशपातळीवर नाव मिळवल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका असेल हेही स्पष्ट केलं। गेल्या निवडणुकीत मला फसविलेल्यांना पुन्हा साथ देणार नाही, त्यामुळे प्राध्यापक संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीत काळजी करू नये। एक बार मैंने डिसिजन ले लिया तो मैं किसी की नहीं सुनता अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विश्वास दिला। काळजी करू नका संजय राव, एक बार मैंने डिसिजन ले लिया तो मैं किसी की नहीं सुनता। आम्ही ज्यांना मागच्या वेळी मदत केली त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे, त्यामुळे आपला निर्णय ज्यांनी फसवलंय त्यांना मदत करायची नाही। प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअरच्या माध्यमातून महिलांना विविध कौशल्य शिक्षण दिलं जातं। आम्ही राबवलेल्या उपक्रमातून सुमारे 2 लाख महिला जोडल्या गेल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। सरकारनं महिलांची पेन्शन बंद केली, ती पेन्शन 6 महिन्यानंतर पुन्हा सुरू करणार अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। डॉक्टर संजय डी पाटील यांनी DY पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजूंना उपचार दिलेत। DY पाटील कुटुंबाने नेहमीच सामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम करत आहे। भविष्यातही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी सांगितलं। सोनी मराठी जल्लोष लोकसंगीताचा या कार्यक्रमातील कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्राध्यापक संजय मंडलिक, DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी पाटील, शांतादेवी डी पाटील, सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, वैजयंती पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, राजश्री काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, वैशाली क्षीरसागर, सुरेश साळोखे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, राजेश लाटकर, विजयसिंह मोरे, नगरसेवक नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, करवीर पंचायत समिती सदस्य यांच्यासह विविध मान्यवर आणि महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।